राज्यातील अभियांत्रिकी शाखेचे कॅपचे 3 राऊंड संपलेले आहेत. स्पॉट राऊंडही होत आलं, पण या प्रवेश प्रक्रियेच्या प्रोसेस दरम्यान कॉलेजेसनी काही गफले केलेत, काही घोटाळे केलेत, काय अनियमितता केली. त्याच्यामुळे होतंय काय, मेरिटनुसार मुलांना ऍडमिशन मिळणं अपेक्षित स्पॉट राऊंडमध्ये ते होत नाही आणि बाकीच्याच मुलांना म्हणजे कमी मार्क मिळालेल्या मुलांना लिस्टसर मागच्या आडून पैसे घेऊन म्हणजे थोडक्यात डोनेशन घेऊन ऍडमिशन दिली जातात आणि हे सगळं अनियमित आहे. कुठेही त्याच्यात नियमाचं पालन होताना दिसत नाही असा आरोप कल्पेश यादव यांनी केलेला आहे. युवासेने सहसचिव काय नेमका घोटाळा आहे सगळ्या कॉलेजेसचा? मी थोडी दुरुस्ती करतो. हा इन्स्टिट्यूशनल राऊंड आता संपलेला आहे. 15 तारखेला ही शेवटची अंतिम मुदत होती. 15 तारखेला 5 वाजता ही मुदत संपली आणि ही प्रवेश प्रक्रिया संपलेली आहे. 30 ऑगस्टला आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये ही तिसऱ्या फेरी चालू होण्यानंतर आणि संपण्या अगोदर या बाबतीमध्ये 12 महाविद्यालयांची नावे प्रदर्शित करत सीईटी कार्यालयाच्या आणि ARA कार्यालयाच्या प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की या 12-15 महाविद्यालयांनी नियमबाह्य पद्धतीने कॅप राऊंड त्यानंतरच्या रिक्त राहणाऱ्या जागा आणि मॅनेजमेंट कोट्यातल्या सर्व जागा ह्या भरलेल्या आहेत. कशा भरले? नियमानुसार भरले की नाही? नियमच कधी लागू होईल तुमचा? तिसरी फेरी ज्या दिवशी संपेल म्हणजे 9 तारखेला ही तिसरी फेरीची मुदत 5 वाजता संपली आणि त्यानंतर या अगेन्स्ट कॅप आणि मॅनेजमेंट कोट्यातल्या प्रवेश प्रक्रिया राबवायच्या होत्या. त्याच्या अगोदरच या सर्व महाविद्यालयांनी या 12 महाविद्यालयांनी ज्याची त्याची दुकानदारी करत सर्वांना आश्वस्त केलं आणि या प्रवेश निश्चित केल्याचं. अशा किती जागांचा घोटाळा केला? किमान पुण्यातल्या 4 ते 3,000-3,500 जागांचा हा घोटाळा आहे. राज्यभरातल्या 12-15 हजार जागा आहेत. जवळजवळ आता महाराष्ट्रातल्या राज्यातल्या 37 जागा या 37% जागा रिक्त आहेत. हे तक्रारदार कल्पेश यादव यांनी रिसर्च सीईटी सेलकडे तक्रार केली. त्यांनी नोटीसही धाडल्या, पण पुढे काय झालं माहित नाही. आपल्यासोबत राहुल शिंदे सर शिक्षण क्षेत्रातले जाणकार. मला सांगा, हे घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी काय नेमकी? हे पहा, ही प्रवेश प्रक्रिया नियमानुसार होणं अपेक्षित असतं. त्याच्यासाठी राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने 13A ते J यानुसार ही प्रवेश प्रक्रिया राबवावी असं सांगितलेलं असतं. हे काय करतात, प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, 3 राऊंड झाले की संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी घेतात. मग घेत असताना ते कसे राबवावे हे स्पष्ट सांगितलेलं असताना हे काय करतात, नोटिफिकेशन काढायचं असतं, त्याच्यानंतर यादी डिक्लेअर करायची असती, त्या यादीवर ऑब्जेक्शन घ्यायला सांगायचं असतं. तसं करत नाहीत. त्या जागा ज्या आहेत कॅप राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या जागा त्या कन्वर्ट करतात आणि मुलांना पालकांना वेळ देत नाहीत आणि त्यानुसार मग त्या जागा कन्वर्ट करून मुलांकडून पैसे घेऊन त्या ऍडमिशन संस्था स्तरावर नियमबाह्य पद्धतीने राबवतात. आता हे माझं एकट्याचं म्हणणं आहे का? तर ते माझं एकट्याचं म्हणणं नाही. या संदर्भात पालकांनी त्या संस्थांमध्ये मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या आणि हे प्रवेश रद्द करावेत अशी मागणी केली होती. काल सीईटी सेल कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन या सगळ्या पालकांनी मुलांनी आपली व्यथा मांडली. त्याचबरोबर SCBC हा खूप मोठा मुद्दा आहे. SCBC प्रमाणपत्र इंग्रजीत असावं की मराठीत असावं, हा या मुद्द्यामुळे सुद्धा अनेक मुलांचे ऍडमिशन झालेले कॅन्सल केले आणि आता त्यांना पुन्हा प्रवेशासाठी तात्काळ ठेवलेलं आहे. अशी सगळी ही प्रोसेस आहे आणि ते SCBCचे ऍडमिशन रद्द झालेले त्यांना सांगितलं की तुम्ही कॅप राऊंडमध्ये या, तुम्ही संस्थात्मक कोट्यामध्ये येऊन मग ऍडमिशन घ्या. म्हणजे अशा पद्धतीने हे मुलांचे ऍडमिशन रद्द करून आणि पैसे घेऊन हे ऍडमिशन केले जातात असा पालकांनी आरोप केले आणि त्यानुसार हे सगळं त्यात पुरावे सुद्धा राज्य सामायिक किती असेल? एक कॉलेज समजा अशा किती जागा कापणं मारतं? एका प्रवेशासाठी साधारण 4 ते 5 लाख रुपये घेतले जातात. प्रत्येक कॉलेजचे 10-20 ऍडमिशन असे जरी घेतले तरी तो कोट्यवधीचा घोटाळा होतो. किमान एका कॉलेजमध्ये 10 कोटीचा हा सगळा घोटाळा आहे. बघा कोणत्या ब्रांचला आता डिमांड आहे तर CS, IT, AI आणि NTC या जागा आहेत. या जागांकरता विद्यार्थ्यांची आणि पालकांची डिमांड आहे. या जागांवरती हे सर्व घोटाळे करतात. ही महाविद्यालय पहिल्या फेरीपासनं प्रवेश निश्चित करण्यासाठी सगळ्यांचे डॉक्युमेंट घेऊन
एका साईडला दाबून ठेवले जातात आणि ज्या वेळेस ही तिसरी फेरी ज्यावेळेस संपेल आणि इन्स्टिट्यूशनल कोटा ज्यावेळेस चालू होतो त्या मुवमेंटला या काही ठराविक विद्यार्थ्यांना ठराविक ऑफलाईन पद्धतीने हे फॉर्म दिले राज्यभरात जातात. किती हजार जागा, साधारण 51,000 जागा रिक्त आहेत, बरोबर? बरोबर. मग त्यातल्या किती जागा यांनी अशा पद्धतीने चोर मार्गाने मॅनेजमेंट कोट्यात कन्वर्ट केल्यात अंदाजे? किमान राज्यातल्या ह्या 12 ते 15,000 जागा ह्या इन्स्टिट्यूशनल कोटा आणि अगेन्स्ट कॅप व्हेकंट सीट मधल्या या जागा आहेत. या जागांवरती हे दुकानदारी करून, क्लिअर दुकानदारी करून या जागा निश्चित केलेल्या आहेत आणि या सर्व जागा निश्चित केलेल्या जागा यांच्या मान्यता देऊ नये, या प्रवेश रद्द करावेत याची मागणी केल्यानंतर, याचे सबळ पुरावे सादर केल्यानंतर या सर्व महाविद्यालयांना सीईटी सेलने आणि डीटी कार्यालयाने तसे निर्देशही दिले. आता वेळ आहे बघण्याची, यांना निश्चित केलेल्या प्रवेशांना, नियमबाह्य केलेल्या प्रवेशांना मान्यता देणार की खऱ्या अर्थाने रद्द करणार. मला सांगा तर याचं शेवट काय मग? आता ही प्रवेश प्रक्रिया जर नियमबाह्य पद्धतीने झालेली असेल तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आणि डीटी हे नियमानुसार आहे किंवा नाही हे तपासणार आणि नियमानुसार नसेल तर हे प्रवेश रद्द व्हावेत अशीच अपेक्षा आहे. जर ते प्रवेश रद्द झाले नाहीत तर सीईटी सेलचे अधिकारी आणि डीटीचे अधिकारी हे या संस्थांना सहभागी आहेत का, यात कायदे भागीदारी आहेत का असा मेसेज पालकांपर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया, आता ज्या लोकांनी पैसे भरले 5-5 लाख ते गेले, थोडक्यात जाऊ शकतात जर नियम कारवाई झाली तर. जर नियमानुसार कारवाई झाली तर हे प्रवेश रद्द होऊ शकतात आणि 90% 95% असणाऱ्या मुलांना ऍडमिशन नाही आणि पालकच सांगतायत की 58-50% असणाऱ्या मुलांना संस्थात्मक पातळीवरती ऍडमिशन दिले. म्हणजे जे गुणवत्ताधारक आहेत ते राहिले बाजूला आणि ज्यांच्याकडे पैसे आहे म्हणजे धनदांडग्यांसाठी ज्या शैक्षणिक संस्था खोलल्या आहेत का असा इथे प्रश्न निर्माण होतो. यामुळे म्हणजे थोडक्यात घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी काय आपण जाणीवपूर्वक थोडं प्रधिकृतपणे समजून घेतली. एका मुलाला पर्सेंटाईल समजा 90-92 पडलेलं आहे आणि एकाला 50 पडलेलं आहे. आपल्याला माहिती आहे सीईटी पास होण्यासाठी क्लासेसला किती लाखोंचा खर्च करावा लागतो. त्यातनं हे सगळे कॅप राऊंडचे ऍडमिशन होतात. पण त्याच्यात थातूरमातूर कागदपत्रांची अपूर्तता दाखवायची. मग हे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नाही दिलं, कास्ट व्हॅलिड नाही दिलं, नंतर तुमचं काय ज्याचं आणखीन काय कुठले आणखी इतर कुठलेही सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दिलं नाही असं सांगून हे ऍडमिशन रद्द करायचे ऐनवेळी. त्या जागा रिक्त राहिलेल्या जागा 3 कॅप राऊंडमध्ये रिक्त राहिलेल्या जागा या मॅनेजमेंट कोट्यात कन्वर्ट करायच्या. बरोबर? हो, बरोबर. आता मी आपल्या माध्यमातून नक्की चंद्रकांतदादा पाटील आणि डीटी किंवा सीईटी कमिशनर प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयाला आपल्या माध्यमातून आव्हान करतो. ही शेवटची संधी असेल आपल्याला की आम्ही आपल्याकडे सादर केलेल्या 12 महाविद्यालयांची जी यादी आहे, या 12 महाविद्यालयांची यादी नुसती नाहीये तर या 12 महाविद्यालयांमध्ये जे प्रवेश करणारे जे कोण कलेक्टर होते त्या कलेक्टरांची यादी सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे की बाबा समजा जर DY पाटील आकुर्डे असेल तिथं तो किटी जाधव, म्हणजे अशी जी काही मंडळी बसलीत ना, एजंट नाही एजंट नाही, आता एजंट म्हणावं लागेल. त्या महाविद्यालयामध्ये एक आहे ना म्होरक्या बसवलेला आहे. त्या म्होरक्याच्या माध्यमातून काही ठराविक पालकांना प्रवेश निश्चित केला जातो आणि प्रवेश निश्चित करून तो साईडला दाबला जातो आणि ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्याचं नाटक केलं जातं आणि हे प्रवेश निश्चित केले जातात. अशा नियमबाह्य प्रवेश जे आहेत 12 महाविद्यालयांचे ते DY पाटील आकुर्डी आहे, कमिन्स कॉलेज आहे, VIT कॉलेज आहे, PICT कॉलेज आहे, मॉडर्न आहे. अशा 12 महाविद्यालयांची यादी आम्ही जी सुपूर्द केली, यांचे सबळ पुरावे दिलेत. या सर्व महाविद्यालयांचे प्रवेश नियमाप्रमाणे हे रद्द करावेत, यांना मान्यता देऊ नये आणि ज्या रिक्त जागा राहतील या रिक्त जागांकरता, आता रिक्त जागांकरता काय करावं लागेल तर 15 सप्टेंबर ही EICTची डेडलाईन आहे. प्रवेश हे तुम्हाला 15 सप्टेंबर अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये यांनी 15 सप्टेंबर हा मग मी तिथेच सांगतोय, मागील शैक्षणिक वर्षामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया EICTच्या मान्यतेने केली. त्याचप्रमाणे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना, मेरिटमधील विद्यार्थ्यांना, सामान्य पालकाला असे किती पालक पीडित असतील? आज पुण्यात 4,500 पालक पीडित आहेत की जे ह्या गुणवत्तेप्रमाणे प्रवेश वंचित राहिलेत. अनेक प्रवेश निश्चित केलेले गेले नाहीत.
प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत दादांना आणि CETCL आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाला या आपल्या माध्यमातून आम्ही तळमळीने कळकळीने सांगतो की ह्या नियमबाह्य मुजोर महाविद्यालय जी आहेत 12 महाविद्यालयांची जी यादी आपल्याकडे सुपूर्द केली, या 12 महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया रद्द करावीत आणि निश्चित केलेले प्रवेश हे रद्द करावेत आणि नियमाप्रमाणे विशेष फेरी राबवून गुणवत्तेप्रमाणे या सर्व पालकांना प्रवेश फेरी राबवावी, जेणेकरून ही गुणवत्तेप्रमाणे प्रवेश निश्चित केले जातील आणि तो दिलासादायक निर्णय आहे. मला वाटतं खूप सविस्तरपणे यांनी समजून सांगितलेलं आहे. कल्पेश यादव हे तक्रारदार आहेत मुळे सगळं घोटाळा बाहेर काढणारे, यांनी खूप सविस्तरपणे सांगितले घोटाळा कशा पद्धतीने केला जातो, म्हणजे कॅप राऊंडच्या जागा कशा मॅनेजमेंट कोट्यात कन्वर्ट केल्या जातात आणि रितसर डोनेशनवर त्या भरल्या जातात, म्हणजे थातूर मातूर कारणं सांगून ती मोडस ऑपरेंडी आहे आणि सगळे नामांकित कॉलेजेस करतात. म्हणून तात्काळ मंत्री महोदयांनी याच्यात लक्ष घालवून घोटाळा थांबवा आणि जे गोरगरीब प्रवर्ग आर्थिक स्तरातून आलेली पालक मंडळी आहेत, पाल्य मंडळी आहेत, ज्यांचं पर्सेंटाईल 90च्या पुढे जे यात वंचित आहेत हक्काच्या प्रवेशापासून, त्यांना न्याय द्यावा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.